उन्हाळ्यात घामाच्या धारा लागलेल्या असताना किचनमध्ये थांबणेही नकोसं वाटतं. अशा वेळी या स्मार्ट ट्रिक्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टॉप 10 स्मार्ट किचन टिप्स. वाढत्या उन्हामुळे सतत पंख्याखाली, कूलरसमोर नाहीतर AC जवळ बसून राहावे असे वाटते ना? इतर कामाच्या वेळी तसे करणे जमेलही, पण स्वयंपाक करताना मात्र गॅसला वारा लागू नये म्हणून घाम गाळत स्वयंपाक करावा लागतोय. त्यामुळे चिडचिड होते आणि किचनमध्ये अक्षरशः पाऊलही ठेवू नये असं वाटतं. तेथील वावर आल्हाददायक व्हावा म्हणूनच या टिप्स नक्की फॉलो करा. पहिली टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. आपण कपडे जुने झाले की बदलतो, नवीन आणतो, पण बऱ्याचदा भांडी तीच वापरतो. पोचे पडलेली, काळी झालेली, थोडक्यात एक्सपायरी डेटसुद्धा निघून गेलेली भांडी चालता येत तोवर चालवत असतो. त्यामुळे किचनमध्ये आपल्याला कंटाळा येतो. अधूनमधून नवीन खरेदी केली की स्वयंपाकाला उत्साह येतो. तवा, पोळपाट लाटणं, कढई, चाकूसुरी, सोलण बदलून तर पहा. लहानपणी शाळेचं नवीन दप्तर सॅक आणलं की शाळेत जायला उत्साह वाटायचा ना, तसंच आहे हे सुद्धा. दुसरी टिप्स आहे, किचनची रचना बदलून पहा. स्वयंपाक करताना रोज तेच दृश्य दिसलं की कंटाळा तर येणारच. वस्तू, भांडी, डबे यांची स्वच्छता आणि आवराआवर करताना सुद्धा जागा बदलून पहा. एखादं लहानसं रोप लावा. उत्साह देणारं सुविचार लिहा. फॅमिली फोटो दिसेल असा ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नको असलेल्या जास्तीच्या वस्तू समोर ठेवू नका. समोर जितक्या वस्तू जास्त दिसतात तेवढा थकवा जास्त येतो. लेबल लावा. एकसारख्या वस्तू शेजारी ठेवा. सगळं कॅटेगरीप्रमाणे लावा. उदाहरणार्थ, मसाले सगळे एका ठिकाणी, डाळी एका कप्प्यात शेजारी. तिसरी महत्त्वाची टिप्स, उत्साहाच्या वेळा निवडा. स्वयंपाक करण्यासाठी साधारणतः उत्साह कधी असतो ते पहा. उदाहरणार्थ, सकाळी 10च्या आत स्वयंपाक करायला उत्साह वाटत असेल तर सकाळच्या पूर्ण आणि संध्याकाळच्या पूर्ण 80% स्वयंपाक तेव्हाच करून ठेवा. थोडं फ्रीजमध्ये नियोजन करा. संध्याकाळी उत्साह वाटत असेल तर हाच नियम सकाळसाठी करा. आधीच तयारी करून ठेवा. पुढची टिप्स आहे, स्वयंपाकात 2 कामं असतात. एक प्रत्यक्ष स्वयंपाक आणि दुसरं असतं ते आवराआवर स्वच्छता. सगळा स्वयंपाक झाल्यावर स्वच्छतेचा कंटाळा येतो. यावर उपाय म्हणजे एक काम कुकिंग आणि एक काम क्लिनिंग असं करा. उदाहरणार्थ, भाजी केली, थोडी भांडी धुतली, पोळ्या केल्या, ओटा आवरला. असं आलटून पालटून काम केल्यानं कंटाळा नक्कीच कमी होतो. शिवाय पसारा पाहून दडपणसुद्धा येत नाही. पुढची टिप्स आहे, स्वयंपाक करताना सोशल मीडियापासून जरा लांबच राहा बरं. सलग तास 2 तास काम आटोपून मगच फोन हातात घ्या. यानं काम पसरणार नाहीत. एखादं काम रट्टाळ झालं की ते काम करायचा उत्साहसुद्धा संपतो ना. लहान मुलं असतील तर ती बिझी असताना किंवा दुसरं कोणी त्यांना सांभाळत असेल तेव्हा स्वयंपाक करून फ्री व्हा. मुलांना सांभाळत थांबत स्वयंपाक करायचा कंटाळाच येतो. 2 कामं एकत्र केल्याचा हा थकवासुद्धा असतो. स्वयंपाक करताना छान पोशाख करा. वाटल्यास आवडीचं परफ्यूम लावून हे काम सुरू करा. कंटाळा पळून जाईल. छान वाद्य, संगीत लावा. यूट्यूबवर स्वयंपाक करताना लावण्याचे खास म्युझिक व्हिडिओसुद्धा आहेत बरं. ते सुद्धा तुम्ही लावू शकता. स्वयंपाकाच्या तयारीसाठी आणि स्वच्छतेसाठी नक्कीच मदत घ्या. प्रत्यक्ष स्वयंपाकापेक्षा बाकीची मदत महत्त्वाची असते. कामाचा ताण आणि थकवा यानं निम्मा होतो. साध्या सोप्या नवीन रेसिपी अधूनमधून करून पहा. यानं काय होतं, नाविन्य वाटतं. आळस आणि थकव्याने आलेला कंटाळा यातला फरक समजून मेनू ठरवा. साध्या सोप्या 1 डिश मील रेसिपीचा जास्त कंटाळा आला की करण्यासाठी त्या राखून ठेवा. हुकुमाचे एक्के आधीच वापरून संपून टाकू नका. स्वयंपाकघर आणि स्वयंपाक याविषयी कृतज्ञतेचे विचार ठेवा. त्याचे सकारात्मक फायदे आठवा. आठवड्यातून, महिन्यातून हक्कानं एक सुट्टी घ्या. इतरांनाही तिथे प्रयोग करू द्या. या सुट्टीनं फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागण्याचा उत्साह मिळेल. प्रयत्न केले तर स्वयंपाकातही मेडिटेशन सापडेल. दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल. जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.